लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबराट प्रोमो आउट झालेला आहे. मुळातच आता इकडे विजयला संशय आलाय. संशय कसला? मुळातच त्यांनीच हे घाणेरडं कृत्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी आता चांगल्याच माहिती आहेत आणि म्हणूनच विजयने आता मात्र नंदिनीचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचा प्रयत्न केलाय. पण हे सत्य समोर आणत असताना एक वेगळं सत्य समोर आले आणि त्यानंतर मग आता घरामध्ये संमिश्र वातावरण आहे. घरामध्ये आता मात्र एक वातावरण असं झालंय की काहीतरी गमावलंय पण त्याच्या दुप्पट गवसलंय. नक्की काय झालंय? विजय आणि रम्या बसू यांचा डाव एका झटक्यात फेल कसा झालाय, काय घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवून इकडे आता सांगत आहे ती म्हणजे मानिनी. नंदिनी, अगं तुझी मुलगी आहे ना, ही मुलगी बहुतेक आम्हाला खूप सतवणार आहे. म्हणजे ह्या जगामध्ये येण्यासाठी आम्हाला असे डोळे तरसून वाट पाहत बसायला लागणार आहे तिची. असं म्हटल्यावरती नंदिनी आता मात्र बोलायला लागते, आई काय झालं? आणि त्यावरती ती म्हणते, नाही ग, म्हणजे आता बघ ना, तुझ्या प्रेग्नन्सीची न्यूजसुद्धा जवळजवळ कितीतरी दिवस लपून राहिली आणि त्यानंतर मग अचानकपणे समजली. आणि आता ही मुलगीसुद्धा पोटसुद्धा दिसत नाही आहे. म्हणजे 2 महिने होऊन गेले, साधारणपणे पोटाला एक प्रकारचा आकार येतो, पण तसं काहीच नाही आहे. म्हणजे जर आम्हाला माहीत आहे ना की तू प्रेग्नेंट आहेस म्हणून ठीक आहे, पण ज्याला माहिती नाही आहे तो तर आता असंच म्हणणार की नंदिनी प्रेग्नेंट कुठे आहे. आणि त्यावरती काव्याचं पोट बघ 2ऱ्या महिन्यात बऱ्यापैकी दिसत होतं. आता मात्र नंदिनीचा चेहरा पडलाय. त्यावरती मानिनी म्हणते, अगं नाही, मला तसं म्हणायचा उद्देश नव्हता. मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे, होतं असं कधी कधी काही लोकांच्या बाबतीत आता असं होतं आणि काही लोकांची पोटं लवकर दिसतात. तू त्याचं काही टेन्शन घेऊ नको. आणि त्यावरती नंदिनी विचार करायला लागते. खरं सांगायचं तर हा सगळा प्रकार म्हणजे थोडासा विचित्रच आहे. मी कसं काय 9च्या 9 महिने हे आता सगळं सहन करणार आहे? म्हणजे प्रेग्नन्सी खोटी दाखवायची, हा सगळा प्रकार जो काही आता मला या सगळ्यांच्या समोर आता दाखवावा लागणार आहे, तो मी कसा दाखवणार तिला कळायला मार्ग नाही आहे. आणि ती थोडीशी गडबडलेली आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच नंदिनी विचार करते, नाही, हे 9 महिने मला काहीतरी करायला पाहिजे. काय करू? नाही तर ती विचार करते की मी 9 महिने आईकडे जाऊन राहू का? आणि त्यानंतर मग आता ती विचार करते, ठीक आहे, काही दिवस उलटत गेले ना की मी आता आईकडे राहायला जाते. म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये जर का आईकडे राहायला गेले ना तर मात्र आता मला थोडीफार तरी इकडे म्हणजे इतकी लपवाछपवी करावी लागणार नाही आहे. तोपर्यंत ती आता विचार करते. आणि त्यानंतर आता इकडे आपले कपडे वगैरे जरा ती जास्तच भरते. आणि त्यानंतर ती विचार करायला लागते, नाही, काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता चोरओटीच्या निमित्ताने काव्याच्या आईकडे जाईन ना तर जरा जास्तच दिवस मी तिकडे राहते, जेणेकरून मला आता इकडे सगळ्यांना उत्तर द्यायला नको. आणि त्यानंतर ती आता पटापट जिना उतरतीये. त्याच वेळेला मात्र आता इकडे सोंड्या उभा आहे आणि तो आता विजय आता विचार करतोय, अरे देवा, म्हणजे हे काय चाललंय? म्हणजे आता ही 2 महिन्याची प्रेग्नेंट बाई अशी धडाधड जर का पायऱ्या उतरायला लागली तर कसं काय चालेल? नाही, मला आता मुळातच संशय आहे. कारण आता मी दिलेला धक्काच इतका जोरदार होता, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. आणि तो जोरदार धक्का आता इकडे लागल्या कारणाने काहीही झालं तरी सुद्धा हिचं बाळ मला नाही वाटत की राहू शकेल. म्हणून काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे, कसली गडबड आहे हे काही त्याला आता कळत नाहीये. पण तो विचार करतोय ते काही नाहीये. मी आता हिच्या डॉक्टरांकडे जाऊन हिचे रिपोर्टच कलेक्ट करतो. कारण काल तसेही हे 2 जण डॉक्टरांकडे गेले होते आणि त्यानंतर आता चोरओटीच्या गडबडीमध्ये ही काही जाणार नाहीये डॉक्टरांकडे. आणि त्यामुळे मी हे रिपोर्ट कलेक्ट. आणि त्यानंतर मग आता लगेचच तो सांगायला लागतो, नंदिनी, कसं आहे ना, एखादी गोष्ट जर का आपल्याला लपवावी लागत असेल ना तर मात्र जरा सावधपणे लपवताना आपण कुणाला काय बोललोय हे सगळं जरा लक्षात ठेवायला लागतं, नाही का? नंदिनी म्हणते, मी अशी कोणतीही गोष्ट लपवलेलीच नाहीये, तर मला कुणाला काय या सगळ्याची सांगायची काहीच गरज नाहीये. आणि त्यावरती तो म्हणतो, सिरियसली तुला वाटतंय की तू जे काही बोलतेस ते आता मला पटेल? यावरती ती म्हणते, तुम्हाला पटो किंवा न पटो मला काही फरक पडत नाहीये, पण मी कोणतीही गोष्ट लपवलेली नाहीये आणि ही गोष्ट मला आता चांगलीच माहिती आहे. आणि असं म्हटल्यावरती आता नंदिनीचा जो काही पडलेला चेहरा आहे तो चेहरा इकडे विजयने पाहिलाय. आणि विजय विचार करतोय, नाही, काहीतरी गडबड आहे. हे हिच्या तोंडावरती वाजलेले 12 आता व्यवस्थितरित्या मला सांगून जात आहेत. असं म्हणत विजय आता विचारच करत बसलाय आणि नंदिनी तिकडून निघून गेले. विजय आता ताबडतोब हॉस्पिटलला आता नंदिनीची आई आता इकडे काव्याला चोरओटीसाठी आदल्या दिवशी न्यायला आलेली आहे. आणि ती सांगते, मी आधी घेऊन जाते, म्हणजे कसं आहे व्यवस्थितपणे आता तिची काही तयारी करायची असेल तर ती पण करेल, तुम्ही उद्या सगळेजण आलात तरी चालेल. म्हणजे हा
तुम्ही आज आलात तरी पण चालेल, पण तसं म्हणजे मी फक्त हिला नेते, तुम्ही कधी तुम्हाला जमेल तसं आज या उद्या या. यावरती मानिनी म्हणायला लागते, नाही नाही आज कुठे आम्ही येणार, तुमची इतकी धावपळ आणि त्यात इतक्या पाहुण्यांचं करताना तुमची होणार दमछाक. आणि त्यावरती विक्रम आता म्हणायला लागतो, बरोबर आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही तिला घेऊन जा. तिला घेऊन गेलात की आता आम्ही पोहोचतोच उद्या छानपैकी चोर ओटीच्या प्रोग्रामला. असं म्हटल्यावर ती तिकडे आता नंदिनी आलेली आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे आई म्हणते, काय ग नंदिनी, तुझा आता चेहरा इतका पडलेला काय आहे. आणि त्यावरती नंदिनी सांगायला लागते, आई खरं सांगू का, तर आता मला तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे मी 2 दिवस माहेरी राहायला येऊ का, म्हणजे ना मला असं वाटते काव्या जाऊन आली ना तर मी पण थोडे दिवस जाऊन यावं. यावरती विक्रम म्हणतो, नेकी और पूछ अगं तुझ्या लेकीला वाटते ना की आईकडे जाऊन राहावं तर राहा की, तू आता तुझ्या आईकडे जाऊन राहा. आणि आता इकडे हे बघ, जितके दिवस वाटेल ना तितके दिवस राहा. सध्या तरी नंदिनी सुटकेचा निश्वास सोडते, जेणेकरून तिला आता काही काळ आईकडे निवांतपणे ही अशी लपवाछपवी किमान करावी लागणार नसते आणि त्यामुळे ती खुश असते. आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते मानिनी, तसंही आता इकडे पुढल्या महिन्यात तुला सुद्धा जायचंच आहे ओटीच्या कार्यक्रमाला. काय हो असं म्हटल्यावर ती मग विक्रम म्हणायला लागतो, हो पण आलटून पालटून जात जा बायांनो तुम्ही, म्हणजे तुम्ही एकदम तिकडे गेलात ना तर आता आम्हाला करमणार नाही. आणि त्यावरती मानिनी म्हणते, बघा तोंड बघा ह्यांची, करमणार नाही म्हणत असताना यांना आता हे स्वतः कुठे इथे घरात असतात, जसं की नाही माझ्यासारखे दिवसभर हे घरात असतात असंच आता हे म्हणत आहेत. आणि त्यावरती तो म्हणतो, तू एक टोमणा मारायला मला आता कमी करणार नाहीस ना. असं म्हटल्यावरती जीवा म्हणतो, बाबा तुम्ही तर काही बोलूच नका, कारण तुमच्या या बोलण्यामध्ये आई आता नेहमीच जिंकणार, ही गोष्ट मात्र आता तुम्ही लक्षात ठेवा. आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो, हो रे हो, कधीच बायकांच्या बोलण्यामध्ये आपण आता जिंकू शकत नाहीये. ठीक आहे नंदिनी, तू जा, काही झालं तरी तुझा तो अधिकार आहे. अगं काव्या कशी राहून आली. नंदिनी 4 दिवस आपल्या आईकडे जायला निघालेली आहे. आणि त्याच वेळेला मानिनी सांगायला लागते, अरे जीवा, अरे एक काम करशील का, म्हणजे आता डॉक्टरांकडे जायचं असेल ना तुम्हाला, तुमच्या आता टेस्ट येणार होत्या. यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच हसत गाळ्यातल्या गालात, विक्रम बघितलंस, तुमच्या टेस्टची तुमच्यापेक्षा तिला जास्त काळजी, कळतंय का. म्हणजे आता काहीही झालं तरी आई ही आई असते, बापाला आईची सर येत नाही बरं का. ती म्हणते ते बरोबर आहे असं म्हणत आता तो तिचं कौतुक करतोय. आणि त्यानंतर नंदिनी घरी जायला निघालेली आहे. बरं तोपर्यंत आता इकडे टेस्टचा विषय निघाल्यावरती खरंच आजचे रिपोर्ट मिळणार असतात. आणि त्यामुळे नंदिनी सांगायला लागते, काम कराल का जीवा, तुम्ही आता टेस्टचे रिपोर्ट घेऊन या. आणि ती त्याच्याकडे बघते, आणि तुम्ही जा, हां तुम्हीच जा, कारण आता मानिनी सांगत असते, अगं त्या कशाला, मी जाऊन आणते. पण त्यावरती नंदिनी सांगायला लागते, जीवा तुम्ही जाल ना, उगाच आईना त्रास नको, उन्हाचं वगैरे आता त्यांना त्रास होतो. यावरती मानिनी म्हणते, कसला आलंय मेलीला मला त्रास, तुझं आपलं नंदिनी काहीतरीच. यावरती जीवा म्हणतो, बरोबर आहे, मी जाऊन आणेन. आणि असं म्हटल्यावरती आता विक्रम सांगायला लागतो, हो ऑर्डर जशी तुमची. आणि इकडून आता नंदिनी निघालेली आहे. बरं तोपर्यंत इकडे आता रम्या, बसू आणि इकडे ह्या तिघांची फोनवरती बोलाचाली झालेली आहे की नंदिनीचं आता काही खरं वाटत नाही आहे, नंदिनी काहीतरी लपवती आहे सगळ्यांच्यापासून आणि ते काय सत्य आहे हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे. तो आता निघालेला आहे. निघताना काव्याला हे सत्य समजायला नको, जेणेकरून काव्याला त्रास होईल. हे नंदिनीने नाटक केलेलं आहे हे त्याला माहिती आहे. आणि त्यामुळे काव्यालाच या सगळ्यामध्ये आता इकडे सत्य लवकरात लवकर समजलं पाहिजे, यासाठी तो आता काव्याकडे आलाय आणि नंदिनीचे रिपोर्ट आणायला जातोय. डायरेक्ट तुमच्या घरीच घेऊन येतो रिपोर्ट. आणि त्यावेळी काव्या म्हणते, तुला रिपोर्ट आणायची काही गरज नाही आहे, जीवा आहे आणि तो रिपोर्ट आणायला जाईल. यावरती तो म्हणतो, नाही जीवा ऑफिसला राहणार आहे ना, तर मी तिकडेच चाललेलो आहे. आणि त्यावरती ती म्हणते, तुझं काम काय बायकांच्या हॉस्पिटलमध्ये. यावरती तो सांगायला लागतो, कळेल, मी येतो तुझ्या आईच्या घरी चोर ओटीला. असं म्हणत तो निघून गेल्यावर तिकडे काव्या सांगते, नंदिनी ताईचे रिपोर्ट आणायला मुळातच हा का जाईल, मला कळतच नाहीये, जीवांना कॉल करा. आणि असं म्हटल्यावर ती पार्थ आता जीवाला कॉल करतोय. जीवाला कॉल केल्यावरती जीवाला तर 440 व्होल्टचा झटका बसलेला आहे. त्याला आता कळतच नाहीये की हा का गेलाय आणायला रिपोर्ट. पण तोपर्यंत इकडे आता रिपोर्ट याने आणलेले आहेत. पण विजयने जे रिपोर्ट आणले त्यामुळे मात्र आता मालिका एका सनसनाटी वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. विजयने आणलेले रिपोर्ट हे आता या रिपोर्टमध्ये नंदिनीचं मिसकॅरेज झालंय,
प्रेक्षकांनो, हे जरी सत्य खरं असलं तरी सुद्धा आता इकडे नंदिनीच्या पोटामधलं दुसरं बाळ सुखरूप आहे हे सत्य रिपोर्टमध्ये आहे. आणि आता इकडे विजयने हे रिपोर्ट आणल्यावरती आता मात्र जीवा एकदम घाबरलाय. हा काय दाखवणार, पण त्याच वेळेला रिपोर्ट पाहिल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसलाय. म्हणजे हे कधी झालं? आणि जीवाला मात्र आनंद झालाय. इकडे सगळ्यांना धक्का बसलाय एका बाळाचं जाण्याचा, पण जीवाला एक बाळ असण्याचा जास्त आनंद झालेला आहे. प्रेक्षकांनो, मग आता लपवलेल्या सगळ्या गोष्टी इकडे आता जीवा सगळ्यांच्या समोर आणणार आणि जीवा आता जे काही घडलं ते सत्य सांगणार. पण या सगळ्यामध्ये जीवा आता सत्य सांगत असतानाच भांडं फुटणार आहे आणि ते म्हणजे भांडं फुटणार आता इकडे विजयचं.